हॅलो नमस्ते नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनल सोनाली लाईफस्टाईलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर आज मी म्हटलं माझं बाथरूम क्लिनिंग करणार आहे. मी बाथरूम क्लिनिंग कसं करते ते तुम्हाला दाखवणार आहे. आणि जे आपण बाथरूम आहे ना नेहमी 8 दिवसातून डीप क्लिनिंग केली ना तर बाथरूमची स्टाईल अजिबात पिवळी पडत नाही, खराब होत नाही. तर त्याच्यामुळे मी 8 दिवसातून ही बाथरूम डीप क्लिनिंग करत असते. तर तीच आज बाथरूमची डीप क्लिनिंग करणार आहे. तर ती कशी करते हे तुम्हाला दाखवणार आहे. चला मग आपण बाथरूमची डीप क्लिनिंग करूया. तर बाथरूमची डीप क्लिनिंग करण्यासाठी मी काय करणार आहे, ह्या सर्व वस्तू मी काढून घेणार आहे पहिल्यांदा. तर बाथरूम क्लिनिंग ना आठवड्यातून जर केली ना आपण 8 दिवसातून एकदा डीप क्लिनिंग केली ना तर आपलं बाथरूममध्ये पिवळसरपणा, काळवटपणा किंवा असं नाही स्टाईल खराब होत नाही आणि एकदम नव्यासारखी दिसण्यासाठी आपल्याला ही 8 दिवसातून डीप क्लिनिंग रेग्युलर तर आपण ब्रशनी सर्व घासूनच काढतो, पण आपल्या वरचं स्टाईल वरचं नाही सिलिंगचं ते झटकून घेणं किंवा स्टाईल पूर्ण वरतून धुवून घासून घेणं हे आपण एकदम डीप क्लिनिंगमध्ये करू शकतो. डेलीमध्ये काय करतो आपण, फ्लोरिंग आहे ना फक्त हार्पिक वगैरे टाकून तुम्ही जे क्लिनर वापरता ते टाकून तुम्ही धुवत असतात. पण ह्या स्टाईल जर आपण धुतल्या नाही ना त्या काय होता त्यांच्यावर पिवळसरपणा आहे. तो पिवळसरपणा आला की मग तो जास्त गळ असं साचत आहे ना इतका जाम होतो आणि खूप मोठा असं त्याचा थर येऊन जातो. तर तो निघत नाही लवकर, मग असं सिमेंटसारखा पॅक होऊन जातो. म्हणून मग तो ना वेळेच्या वेळी तो क्लीन झाला ना तर आपली स्टाईल आहे ना बाथरूमची अजिबात खराब होणार नाही. तर त्याच्यासाठी तुम्हाला हे 8 दिवसातून एकदा अशी डीप क्लिनिंग करायचीच आहे, जे की मी हे करत असते. तर ही डीप क्लिनिंग केल्याने आपलं बाथरूम आहे ना अगदी नव्यासारखं चकाकतं. बाथरूम एकदम छान वाटतं आणि मग फ्रेश पण वाटतं आपल्याला. जर ना त्याच्यावर पिवळसरपणा काळवटपणा आला ना तर बाथरूममध्ये खूप इरिटेट होतं, म्हणजे नाही चांगलं वाटत कोणाला. आणि प्रत्येक गृहिणीला तर अजिबात आवडणार नाही. आपल्या सर्व फॅमिली मेंबर्स लागतं जेणेकरून नाही का क्लीन पाहिजे ती गोष्ट, आपल्याला रोजची यूज होणारी गोष्ट. तर त्याच्यामुळे मग मी हे करत असते. बघा ते आपले जे ऑर्गनायझर असतात बाकीच्या गोष्टी असतात ना त्यासुद्धा मी क्लीन करून घेत असते. धुवून घ्यायच्या, घासून घ्यायच्या, क्लीन करायच्या. आपण एकच गोष्ट नाही फक्त फ्लोरिंग क्लीन करायची, तर सर्व गोष्टी काढून आपण क्लीन करायच्या आहेत. तर मी मग असंच 8 दिवसातून हे करत असते, माझं नेहमीचं रुटीन. तर इथं हे सुद्धा मी जे ब्रश वगैरे ठेवायचं आहे ना ऑर्गनायझर ते सुद्धा क्लीन करून घेतलेलं आहे. इथं मग काय झालं, सिलिंगचं जर थोडं जाळं वगैरे काय असतं ना ते वरती थोडंफार माझे खूप मोठं बाथरूमचं असं उंच हाईट आहे आणि स्टाईल पण खूप वरतीपर्यंत आहे, पण वरती तरी अजून आहेच अर्धी भिंत. तर त्याला तीसुद्धा झटकून घेत आहे मी. तर जाळं वगैरे काय असतं ना तर ते सुद्धा झटकून वगैरे घेते, धूळ वगैरे तर ते सर्व झटकून घेत आहे मी. आणि व्यवस्थित नंतर मी धुवून घेणार, म्हणजे ते तिथं थोडीशी धूळ पडेल राहते स्टाईल सरी मग क्लीन करता येईल मला. तर मी आधी इथं सर्व हे झटकून घेते पूर्ण. तर अशा प्रकारे करायचं सर्व आपल्याला. तर मी आता सर्व वरचं जाळं वगैरे होतं थोडंफार काढून घेतलेलं आहे. नंतर मग आता हार्पिक टाकून दिलेलं होतं ते ना मस्त छान आता ब्रशने घासून घेणार आहे पूर्ण हार्पिक. आणि थोडंसं काय केलं बादलीमध्ये ना थोडंसं लिक्विड टाकलेलं आहे लायझॉलचं, ते स्किप झालं माझ्याकडनं. तर ते मी काय करते ते बादलीतलं पाणी टाकून घासत आहे स्टाईल वगैरे. तर नंतर मग नॉर्मल पाण्याने सर्व धुवून घेणार. हे जे पाणी आहे ना त्याच्यामध्ये मी लायझॉल टाकलेलं आहे, तर त्याने हे क्लीन करत आहे. तर जेणेकरून कसं पूर्ण वरची स्टाईल आहे ना ती सर्व निघून जाणार आहे. त्याच्यावरची धूळ वगैरे सर्व खराब डाग वगैरे असं निघून जाणार आहे. तर त्याच्यासाठी मग मी हे सर्व त्या पाण्याने बादलीमध्ये पूर्ण एक बादली मी पाणी करत असते, म्हणजे पूर्ण ह्या बाथरूमची स्टाईलला ना तेवढं होतं मला. कारण की वर त्याचं टाकून ते ना ते पाणी लायझॉलचं पाणी टाकून मी घासत आहे. तर अशा पद्धतीने हे घासून घ्यायचं आहे. तर मी अशाच पद्धतीने हे पूर्ण वर डीप क्लिनिंग करत असते, वरती पूर्ण स्टाईल अशी घासून काढत असते. तर ह्या पद्धतीने मी आता घासून घेते पूर्ण. आणि सरी धूळ वगैरे सरी निघून जाणार आणि बाथरूम आपलं एकदम चकाचक होणारे, चमकणारे, अगदी नव्यासारखं दिसणारे. असं वाटतं का आपण नवीनच ह्या नव्या घरी राहायला आलेलो आहे असं बाथरूम तुम्हाला दिसेल. तर मग फ्रेश पण वाटतं आपल्याला हे ना असं बाथरूम पाहिलं तर. आणि असं फ्रेश दिसलं ना तर खरंच आपल्या घरामध्ये किती छान वाटतं, पॉझिटिव्ह. म्हणून प्रत्येक गोष्ट मी क्लीन करण्याचा प्रयत्न करत असते.
तर माझा हाच प्रयत्न असतो की आपल्या फॅमिलीला आहे ना सर्व गोष्टी हायजीन व्यवस्थित असायला हव्या, त्यांना कोणताही त्रास नको व्हायला. आजकाल खूप आजार होत चालले. तर खाण्याचं राहून तुम्ही पाहिलं, मी खाण्याचं सुद्धा काय करते, खूप प्रयत्न करत असते नवीन नवीन पदार्थ बनवण्याचा, हेल्दी फूड देण्याचा. म्हणजे प्रत्येक गोष्ट मी नवीन नवीन बनवते आणि त्यांना प्रत्येक गोष्ट आवडेल अशा पद्धतीने मी बनवते. तर ह्या गोष्टींचा मी खूप विचार करते आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहिला नाही की मला खूप आनंद होतो. आणि म्हणून मग मी प्रयत्न करते की मी अजून छान काहीतरी फूड बनवू, वेगवेगळ्या पद्धतीने त्यांना आवडेल असं हेल्दी फूड बनवू. तर हाच माझा नेहमी प्रयत्न असतो फॅमिलीसाठी. तर त्याच्यासाठी मग मी ना हे सर्व करत असते. आणि घरात पण क्लिनिंग माझी रोजची असते. मी एक दिवस पण जॉब करते तरी पण नाही असं नाही का कंटाळा आला आहे मला, नाही का असं टाळते मी, अजिबात नाही. माझ्याकडे तर कोणतेच म्हणजे मी मावशींना वगैरे लावलं नाही. स्वतः मी घरातली जॉब करून क्लिनिंग करत असते. सर्व गोष्टी स्वतः मी घर सजवते, घरातली क्लिनिंग करते, सर्व गोष्टी मी स्वतः करते. त्याच्यामुळे ना मग मला आवडतं पण. आणि असं काय नाही की मी ठेवू पण शकते, पण नाही, मला स्वतःच केलेलं आवडतं, स्वतःच्या हाताने क्लीन केलेलं आवडतं, म्हणून मग मी स्वतःच करते. तर म्हणून मग मी ना, मला आवडतं पण ह्या गोष्टी करायला. आणि आपल्या घराची क्लिनिंग आपणच केली पाहिजे. आपलं घर आहे, आपण सजवायला पाहिजे. आणि आपल्या घरात दुसऱ्यांनी क्लिनिंग करायची हे मला अजिबात पटत नाही. आणि क्लिनिंग करायला लागतोच किती वेळ, 1-2 तास काढले ना तर अगदी घर चकाचक होतं आपलं छान. आपण जर मेंटेन ठेवल्या ना सर्व गोष्टी, तर अगदी वेळेनुसार सर्व गोष्टी केल्या ना तर सर्व करता येतं आपल्याला. त्याच्यामुळे ना मला आपल्या घरामध्ये दुसरं येऊन काम करून जाईल त्याच्या पद्धतीने मला अजिबात हे आवडणार नाही. माझं घर आहे, माझं किचन आहे, माझ्या सर्व गोष्टी ना मीच आवरायला पाहिजे असं मला वाटतं. म्हणून मग मी स्वतः करते हे सर्व कामं, मला आवडतं सुद्धा. असं किती पण आपण पैसे कमवू, किती पण मोठे होऊ, पण आपलं घर आपलं आपण जेव्हा हे करू ना तेव्हा ते आपलं घर आपलंसं वाटतं ना आपण त्या घरात एकदम एकरूप होऊन जातो. तर असंच माझं पण आहे कुठे. तर म्हणून मग मी स्वतःच घराची माझ्या क्लिनिंग करत असते. सर्व एक गोष्टींवर माझं लक्ष असतं याच्यामुळे, तर कारण की मी स्वतः गोष्टी त्या करत असते. तर इथं छान मस्त मी क्लिनिंग केलेली आहे आणि छान आता पूर्ण बाथरूम घासते. तर चला मी बाथरूम घासून घेते आधी आणि नंतर मग तुम्हाला बाकीचं दाखवते. त्याच्यानंतर ना मग इकडे ही खिडकी आहे ना बाथरूमची, इथं खूप उजेड येतो, मस्त छान मोठी खिडकी आहे. तर इथं ना ती काच ना त्यासुद्धा सर्व मी क्लीन करून घेतलेलं आहे. ह्या जाळीवरची धूळ, काचांवरची धूळ निघून जाईल आणि ना अजून जास्त प्रकाश पडेल, म्हणून मग मी इथंसुद्धा ही क्लिनिंग करून घेत आहे या बाजूची. आणि सर्व स्टाईल घासून घेणार आहे. तर इथं पाहू शकता मी एक काच आहे ना व्यवस्थित हाताने ना धुवून घेत आहे, कारण की त्याच्यावरती धूळ बरीचशी होती. आता गावाला गेली, पाऊस पडला ना त्याच्यामुळे असं धूळ साचलेली होती तिथे. तर त्याच्यामुळे मग आणि हे प्लांट पण माझा एकदम छान मस्त ग्रो झालेला आहे. तर खूप छान वाटतं इथं ग्रीनरी. मला बाथरूममध्ये सुद्धा मी एक प्लांट ठेवलेलं आहे, तुम्हाला माहितीच आहे. तर चला मी आता इथलं पण धुवून घेते, क्लीन करते आणि दाखवते ना तुम्हाला.
माझं सर्व बाथरूम तर क्लीन झालं मस्त छान. मी तर दरवाजासुद्धा धुवून घेतलेला आहे. ऑलरेडी मी त्या दिवशी दरवाजे सर्व पुसले होते फडक्याने मस्त छान. तर दरवाजाला पण मग व्यवस्थित क्लीन करून घेतलेला आहे आणि खूप छान मस्त आज बाथरूम क्लीन झालेलं आहे. फरची ह्यांना स्टाईल वगैरे इतकी चकाकते ना, खूप छान वाटते मस्त. तर सर्व क्लीन आणि आज खूप छान क्लिनिंग झाली बाथरूमची तरी. तर म्हटलं चला आज तरी वेळ काढूच आपण ह्या डीप क्लिनिंगला. तर मी आज ती पण करून घेतली. जे राहिलेले काम आहे ना, एक एक गोष्टी मी करतच असते आणि म्हणजे असं ना बरोबर ठरवून घेते मी कोणत्या गोष्टी कोणत्या करायच्या. म्हणजे कसं आपल्याला लोड पण पडत नाही, आपल्यासाठी वेळ पण मिळतो, म्हणून मग मी असं ह्या पद्धतीने करत असते. तर इथं सर्व आता फ्लोरिंगचं पाणी काय करायचं, सर्व झाडून द्यायचं, सर्व कोरडं होईल असं. कारण की बाथरूम आहे ना कोरडं आणि ओलसरपणा नको बाथरूममध्ये. तर सर्व आपल्याला कोरडा असं बाथरूम राहायला पाहिजे, म्हणून आपण तिथलं पाणीसुद्धा सर्व काढून द्यायचं आहे आणि मस्त छान कोरडं होऊन जातं. आणि नेहमी बाथरूम आहे ना क्लीन आणि कोरडं राहील, सुकलेलं राहील असं ठेवायचं. तर ह्या पद्धतीने मी बाथरूममध्ये सर्व पाणी काढून दिलेलं आहे ते. आणि मग सर्व बकेट वगैरे काय असतील ना वस्तू त्या सर्व धुवून वगैरे एक साईडला ठेवून देत असते मी. आणि अशी माझी मस्त छान आज क्लिनिंग झालेली आहे, तुम्ही पाहू शकता. तर असं तुम्ही जर 8 दिवसांनी केलं ना तर तुमचं बाथरूमसुद्धा एकदम छान दिसेल, चकाकेल आणि खूप भारी वाटेल. आणि मग काय त्याच्यानंतर सर्व मी जागच्या जागी वस्तू ठेवून दिल्या, एखादी एक बादली ठेवून दिलेली आहे धुवून वगैरे सर्व क्लीन करून. बाकीचं सर्व पाणी वगैरे काढून टाकलेलं आहे. त्याच्यानंतर मग आपल्याला ज्या वस्तूंना मी जागच्या जागी ठेवून घेतलेले आहे मस्त, आणि त्या आपण क्लीन करून ठेवत असे साईडला जेव्हा करायचं असतं ना, ते आपण क्लीन करून घेतलेल्या असतात. तर ह्या अशा पद्धतीने मी नेहमी क्लिनिंग करत असते. तर तो झाली आज माझी क्लिनिंग. डीप क्लिनिंग झालेली आहे बाथरूमची. तर हे सुद्धा मी काढून वॉश करून घेते. त्याच्यानंतर आपलं बेसिंग क्लिनिंग करून घेतलं. मिररसुद्धा क्लीन झालेला आहे. त्याच्यानंतर वरतूनसुद्धा बघा ओले जाळे वगैरे सर्व काढलं. तर पाण्याचे शेततळे सर्व गेले, सर्व जाळं वगैरे काढून घेतलेलं आहे वरचं सिलिंगचं. तरी तर पाहू शकता आणि एकदम क्लीन नीट असं बाथरूम झाल्यानंतर बघा हे अजिबात पिवळसरपणा नाही, काही नाही, एकदम क्लीन झालेला आहे बाथरूम. त्याच्यानंतर इथे हे सर्व माझे ना लागणाऱ्या वस्तू आहे, जे क्लिनिंगसाठी असतात ना त्या वस्तू इथे ठेवते. तर ही विंडोसुद्धा मी क्लीन अशी करून घेतलेली आहे. आणि ते छान असं हा प्लांट आहे माझा इथे, तशी क्लीन केलेली आहे मी. तर अशा प्रकारे माझी बाथरूम क्लिनिंग झालेली आहे. अशी मी डीप क्लिनिंग करत असते. हार्पिक वगैरे टाकून मस्त थोडा वेळ ठेवते आणि सर्व क्लिनिंग करून घेतलेली आहे. पूर्ण वरतून स्टाईल वगैरे सर्व ब्रशने घासून घेतले मी. बेसिंग वगैरे सर्व क्लीन केलं, सर्व गोष्टी काढून ठेवून परत त्या क्लीन करून ठेवत असते. तर अशी मी डीप क्लिनिंग करते. आणि माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. भेटेल नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.